नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एल एस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मुंढवा जमीन प्रकरणात माझी शंका खरी निघाली. यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, फक्त व्यवहार रद्द केला जातो आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. ईव्हीएम मध्ये घोळ करण्यासाठी भाजपने भद्रावती नगरपालिकेची निवडणूक थांबवली, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसंच भाजप नैतिकतेला सोडून राजकारण करत असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. वडिलांच्या आठवणी सांगताना त्या काहीशा भावूक झाल्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 68 शब्दांमध्ये संपवलाय. शिवाजी महाराजांचा इतिहास 68 शब्दात संपत असेल तर या सरकारनं पेटून उठायला हवं, पण कोणताही संवाद सरकारनं केंद्रीय शिक्षण विभागाशी केलेला नाही. महाराजांचा अभिमानी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजेत. सगळे पक्ष महाराजांच्या नावावर राजकारण करतात असं म्हणत सरकार महाराजांबद्दल उदासीन आहे, असा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केलाय. बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागानं खत आणि बियाणांची विक्री करणाऱ्या 317 कृषी केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत गंभीर त्रुटी आढळलेल्या 3 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर 33 केंद्रांना बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच 71 विक्रेत्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात थंडीचा वाढता कहर बघून नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आणि उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत. थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. शिरूर तालुक्यातील करडे वस्तीमध्ये नागरी वस्तीत बिबट्या चोरपावलांनी घरात शिरला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शिरूरच्या रांजणगावच्या MIDCतील बंद कंपनीत स्क्रॅप आणि मौल्यवान धातू चोरण्याच्या तयारीत असलेल्या गुजरातमधील 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून टिकाव, चाकू, मोबाईल आणि इतर साहित्य असा 3,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चौकशी दरम्यान या ठिकाणी चोरीसाठी आलो होतो अशी कबुली त्यांनी दिली आहे. या 6 आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये चायनीज नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. नायलॉन मांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत 6,000चा मांजा जप्त केलाय. नायलॉन मांजाच्या विरुद्ध पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये मालवाहू वाहन चढत असताना मजूर महिलांना भरधाव बसने धडक दिली आहे. या धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला. 5 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.